आज इवानची गुड मॉर्निंग थोडी लेटच झाली होती. तुम्ही बघू शकता तो किती मस्त झोपला होता. त्याचबरोबर मी सुद्धा इथे माझं गरम पाणी करायला ठेवलं होतं आणि बघते तर काय मस्त एक जास्वंदाचं फूल आलेलं होतं. अनायसे आज होता मंगळवार म्हणून विचार केला की हे फूल मी गणपती बाप्पाला ठेवते. म्हणूनच मी ते तोडून घेऊन गेली गणपती बाप्पाकडे आणि मस्त अशी पूजा करून घेतली. ते फूल ठेवताच मूर्तीच्या बाजूला किती मस्त वाटत होती ती मूर्ती. आणि माझी पूजा होताच बघते तर काय इवान पण उठून गेलेला होता आणि तो झोपून विचार करत होता की मी आज मम्माला कसा त्रास देऊ, आज मी कोणत्या प्रकारचे वेगवेगळे स्टंट्स करू, कोणत्या कोणत्या गोष्टी तोंडात टाकू, असा काही विचार चालू असताना इवानच्या डोक्यामध्ये एक नजर तो माझ्याकडे टाकतो. त्याचबरोबर मी सुद्धा विचार करते की ही लहान मुलं किती निर्मळ मनाची असतात ना. आणि हो, आय एम लव्हिंग दिस फेस ऑफ मदरहुड अँड दॅट्स द रिझन आय एम कॅप्चरिंग ऑल दी स्मॉल मुवमेंट्स. आता तो फिंगर टिप्सवर काउंट करतोय की किती वेळा त्रास देऊ, एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, असा काही विचार चालू असताना इव्हानचा ब्रेकफास्टचा टाइम होऊन जातो. त्याचबरोबर इव्हान ब्रेकफास्ट करायला पण बसून जातो आणि इव्हान ब्रेकफास्ट करत असताना मी माझं ऑफिसचं काम करत असते. ऑफिसचं काम करत असताना मध्येच मला थोडाफार टाईम भेटतो की मी लगेच किचनमध्ये घुसते, बघते माझ्यासाठी काही काम तर नाही आहे. तेवढ्यात लक्षात येतं की माझं जे वाटण आहे ते संपलं होतं. आता जी लोक कोकणातून असतील ती या गोष्टीला नक्कीच रिलेट करतील की कांदा खोबऱ्याचं वाटण किती इम्पॉर्टंट आहे आपल्या जेवणामध्ये. त्याचबरोबर मी इवानची खिचडीसुद्धा लावून घेते अँड आय मेक शुअर की इवानला मी लंचमध्ये खिचडीच देते मोस्ट ऑफ द टाइम्स, फक्त वेजीज ॲड करत असते. अँड युअर इवान इज ऑल सेट टू हॅव हिज लंच. इवान मस्तपैकी त्याचा लंच एन्जॉय करतो आणि मग झोपून घेतो. आणि डिरेक्टली तो इव्हनिंगला जसं त्याचा जो टायमिंग आहे वॉकचा त्या टायमिंगला तो उठतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, इवान खाली जायला इतका एक्सायटेड असतो की त्याला असं वाटतं मी कधी खाली जातो आणि कधी नाही. आणि वरती येताना तो एकदम अपसेट होऊन येतो. त्याला मेजॉरिटी ऑफ द टाईम त्याचा खाली स्पेंड करायला आवडतो. इथे इवाननी मला मस्त बाय केलाय आणि तो निघून जातो. त्याचबरोबर माझा जिमचा टाईम होऊन जातो आणि मी सुद्धा जिमला निघून जाते. हिअर आय वुड सजेस्ट एव्हरीवन वन थिंग की तुमच्या डेली रुटीनमध्ये एक कोणत्या तरी प्रकारचं वर्कआउट तुम्ही सुद्धा ॲड करा. दॅट विल हेल्प यू टू कीप युअर सेल्फ रिफ्रेश्ड. आणि घरी येताच मी फटाफट डिनरची तयारी करून घेते आणि मस्त आम्ही आमचा डिनर एन्जॉय करतो. त्यानंतर झोपायच्या आधी पुन्हा एकदा मी इवानबरोबर मस्ती करते आणि इवान मस्ती करून थकतो, तो सुद्धा झोपून जातो. आणि इवान झोपल्यानंतर मी माझा डेझर्ट एन्जॉय करते. तर आज माझं खूप दिवसानंतर फालुदा खायचं मन होत होतं म्हणूनच मी प्रकाशला फालुदा आणायला सांगितला होता आणि मस्त असा मी माझा फालुदा एन्जॉय केला. आणि असं काही होता आजचा माझा हा दिवस. आय होप यू ऑल एन्जॉयड इट.